नमस्कार मंडळी, मी सुकन्या ताम्हाणेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कोकणी सुकन्या यूट्यूब चॅनलवर। तर आता आपण खूप दिवसांनी भेटतोय, हा जवळपास 3 महिन्यांनंतरचा व्हिडिओ आहे। तर आता आपण चाललो आहे गणपतीसाठी आपल्या कोकणात। तर यावर्षी आपल्या घरी 1.5 दिवसाचाच गणपती बाप्पा असणार आहे, म्हणून आता आपण गणपतीसाठी कोकणात जाणार आहोत आपल्या गावाला। तर चला, तिकीट कशी भेटलेली आहे आयत्या टायमाला आता आपल्याला। तर चला बघूया आपला प्रवास कसा होतोय, ते गर्दी किती असेल ती बघूया, आपल्याला जागा भेटते का। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर मग आता आपण चाललोय रिक्षाने लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ल्याला। तिकडून आपली ट्रेन आहे आणि आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। रोडला ट्रॅफिक बघा। पोहोचलेलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनसला। इथून आपली ट्रेन आहे। आपण आपल्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात सुद्धा आपण इथूनच केली होती। जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कोकणात जातानाचा आपण या स्टेशनवर व्हिडिओला सुरुवात केली होती आपली पहिली। गर्दी बघा किती। ये आपली ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस वडगाव स्टेशन जरी खाली दिसत असेल तरी जनरल फुल भरलेलं आहे। आता आपली ट्रेन सुटलेली आहे लोकमान्य टिळक टर्मिनस वरून। आता आपली ट्रेन आहे ठाणा स्टेशनला। आता वाजले 1:15 आणि ट्रेन सुटली ठाणा स्टेशनवर। आता वाजलेत 7:30 आणि ट्रेन सुटली आहे चिपळूण स्टेशन वरून। ट्रेन 2 तास लेट आहे। आणि रत्नागिरी स्टेशनला ट्रेन आली। ट्रेन बघा किती खाली झाली होती। अर्धी ट्रेन रत्नागिरी स्टेशनलाच खाली झाली। रत्नागिरीचा वडापाव, रत्नागिरीचा चहा। तुम्ही पण या सर्वांनी चहा प्यायला। आता 10:30 वाजत आले आणि ट्रेन सुटली रत्नागिरी स्टेशनवरून। ट्रेन
ट्रेन जवळपास 3 ते 3.5 तास लेट आहे. बघूया आपण कणकवलीला किती वाजेपर्यंत पोहोचतोय. आत्ता वाजले 12:15 आणि गाडी येईल नांदगाव रोडला. आता 1 वाजता आला आणि गाडी आली कणकवली स्टेशनला. बाय कर इकडे बघ, बाय कर. बाय कर लवकर. बाय कर. इथे बघ इथे बघ इथे बघ बाय. आता ही ट्रेन आपल्याला कणकवलीला सोडून पुढे मडगावला जाईल. हे आहे आपले कणकवली स्टेशन. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं. हे आपलं नवीन कणकवली स्टेशन. हे बघा आपलं कणकवली स्टेशन. घरी पोचलेले आहोत. हे बघा आपलं घर. आपण घरी पोचलेलो आहे फायनली. तर आता आपण फ्रेश झालेलो आहोत. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितला मडगाव ट्रेनचा प्रवास. नंतर आपण आपलं नवीन कणकवली स्टेशनसुद्धा बघितलं. तर आता आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सोयीत राहा.